हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 36 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या ब्लाउजची कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यांना कोणाला ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर 1 जुलैपासून बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउजचा कोर्स चालू होत आहे। ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल ते जॉईन होऊ शकतात। त्यासाठी प्ले स्टोअरवरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। जे काही आपले कोर्सचे व्हिडिओ आहेत ते तुमच्याकडे कायमस्वरूपी सेव्ह राहणार आहेत, कोर्स लाईव्ह होणार आहे। तर नक्की जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा। काही माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। आणि दुसरं म्हणजे 1 जून पासून 15 प्रकारच्या बॉटमचा क्लास सुरू होत आहे। त्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तरी देखील तुम्ही जॉईन होऊ शकता। मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट ॲप्लिकेशन मधून तुम्ही कोर्स आहे तो परचेस करू शकता, ठीक आहे। चला तर मग जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण या ब्लाउजच्या कटिंग आणि शिलाईला सुरुवात करूयात। ओके, तर बघा 36 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजचं इथं आपण कटिंग बघणार आहे। डायरेक्ट अस्तरवरती दाखवते, याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करू शकता, ठीक आहे। पद्धत सेम हीच राहणार आहे। मग तुम्ही डायरेक्ट अस्तरवर करा किंवा पेपरवरती करा, सेम पद्धत राहणार आहे। सगळ्यात अगोदर मी अस्तरला व्यवस्थित डबल फोल्ड करून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने याची फोल्ड घडी असते आणि एका बाजूकडून पुन्हा याला फोल्ड करायचं, म्हणजे हे अस्तर 4 फोल्ड होतं। 4 फोल्ड झाल्यामुळे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण दोन्ही एक साथ कटिंग करू शकतो। छातीच्या साईजनुसार आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे। जो काही छातीचा चौथा भाग असेल त्याच्यामध्ये 3 इंच ते 3.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि कट करून घ्यायचं, ठीक आहे। त्यानंतर बघा इथे आता काय करायचंय, पूर्ण उंची अधिक आपल्याला 1 इंच मार्जिनसाठी घ्यायचे असतात। तर इथं मी मार्किंग केलेलं आहे। बघा इथे 13.5 इंचाचा ब्लाउज तयार करायचा आहे, तर मी मार्किंग केलं आहे इथं 14.5 वरती आणि एक केलेला आहे 15 वरती। 15 वरती जे केलेलं आहे ते फ्रंटसाठी आहे आणि 14.5चं जे आहे ते बॅकसाठी आहे। तर बघा इथे मी दोन्ही लाईन मार्किंग करून घेतलेले आहेत आणि खालच्या लाईनवरून याचं कटिंग करून घेतलं, एक्स्ट्राचं जे काही होतं ते। साईजनुसार याचे शोल्डर मी ठेवणार आहे 5.5 इंच। 36 साइजचा ब्लाउज बनवतीये डीप नेकमध्ये, 6 इंच मुंडा उंची ठेवलेली आहे। अशा पद्धतीने बघा इथे लाईन मार्क करून घ्यायची आहे। ही लाईन मार्क झाल्यानंतर आपल्याला इथं 6 इंच वरती मार्किंग करायचं, याच लाईनवरती फोल्ड बाजूकडून आणि वरती जोडून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे आता कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे। आणि इकडे बघा छातीचं माप टाकायचंय। छातीचा चौथा भाग 9 आहे, पण अर्धा इंच लूजिंग ठेवून मी 9.5 वर मार्किंग केलं आणि प्लस 1.5 इंच आपल्याला इथे स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे। तुम्ही 2 पण घेऊ शकता आणि 1.5ही घेऊ शकता आवडीप्रमाणे। आता हे झालं बॅकसाठी, यावरतीच आपण फ्रंट काढत असतो तर ते वाढवून घ्यायचे। सगळ्यात अगोदर मी मुंड्याचा शेप देऊन घेते। कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे, आकार देऊन घेतला आणि अशा पद्धतीने मुंड्याचा शेप झालेला आहे। त्यानंतर मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच आणि कमरेमध्ये 2 इंच असं मी अंतर वाढवून त्याप्रमाणे कटिंग करून घेते। बघा अशा पद्धतीने याचं कटिंग करून घेतलेलं आहे। बॅक पार्टमधून साईडचं जे काही एक्स्ट्रा आपण वाढवलं आता 2 इंच आणि 1.5 इंच ते कट करून काढायचे। तर कशा पद्धतीने पार्ट ॲडजस्ट करायचं बघा, शोल्डरमध्ये फोल्ड आहे अस्तर, तर ते अगोदर मी कट करून हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घेते आणि सगळ्यात अगोदर बॅकलाच आपण व्यवस्थित करूयात। तर बघा साईडला 1.5 इंच आणि 2 इंच जे वाढवलेलं होतं फ्रंटसाठी ते काढून टाकायचं आहे। उंचीमध्ये एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवलेलं होतं तेही काढून टाकायचं आहे, कारण बॅकमध्ये त्याची गरज नाही। आपल्याला ते फ्रंटमध्ये लागतं, कारण आपण फ्रंटला टक्स कट करत असतो। पुन्हा ते पार्ट जोडायचे असतात तर ते मार्जिन असतं, तर त्यासाठी आपण ते वाढवून घेतलेलं असतं, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचंय, या पार्टला व्यवस्थित अगोदर फोल्ड करायचं आहे। खाली जितकं आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं त्याचं लाईन मार्क करून घ्यायची, तर इथं मी घेतली। आता इथं गळा रुंदी घेत आहे मी 2.25 इंच। त्यानंतर उंची जी काही तयार पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्या। बघा मी 6.5 वर मार्क केलंय, कारण 6ची उंची तयार करायची आहे। आवडीप्रमाणे खाली गोलाई तुम्ही पसरट करू शकता, जेवढा ब्रॉड पाहिजे तेवढं 3 इंचपर्यंत, 3.5 पण घेऊ शकता। त्यानंतर इथं 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। फोल्ड बाजूकडून 2 ठिकाणी सरळ लाईन मार्क करून घेतली
आणि इकडे हा शेप असा जॉईंट करून घ्यायचा आहे। मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स कट करायचा आहे, त्यामुळे तिथं अर्धा इंच वरती मार्किंग करून शेप देऊन घेतला। 2 इंच कमरेतला टक्स आहे तो देखील इथे मी असा मार्क करून घेतलेला आहे आणि शेप जोडून घेतला। त्यानंतर क्रॉस इकडे असं हे जोडून घ्यायचं आहे आणि याला घ्यायचं आहे कट करून। ठीक आहे, तुम्हाला डिटेलमध्ये जर ब्लाऊज शिकायचे असतील एकदम परफेक्ट कुठल्याही साईजसाठी तर माझा बेसिक कोर्स जॉईन करा, जी की मी आता तुम्हाला ऑफरमध्ये ठेवलेला आहे, बेसिक टू ॲडव्हान्स। ठीक आहे, अशा पद्धतीने इथं तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे। या पार्टमधून उंचीतलं अर्धा इंच मी कट केलं, कटोरीचं जे होतं उंचीतलं जास्त ठेवलेलं ते क्रॉसमध्ये कट केलं। याचे 2 भाग करायचे आहेत कारण हा फ्रंट हुक ब्लाऊज आहे। बघा फ्रंटचं बॅकचं कटिंग झालं, आता राहिलेलं आहे बाही। तर बाहीसाठी मी अस्तर फोल्ड करून घेते, शॉर्ट बाही आहे याची, 4 फोल्ड अस्तर करायचं। तर मी खालूनच फोल्ड केलं आहे। जेवढी उंची तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्या आणि मार्किंग करून घ्या। बघा 5ची बाही तयार करायची आहे तर मी 6वर मार्किंग केलं, सरळ लाईन मार्क करून घेतली। इथे घडी घेत आहे मी या ब्लाऊजसाठी 10 इंचाची, कारण आपण छातीचा चौथा भाग 9.5 ठेवलेला आहे लुजिंग सहित, तर अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि मार्किंग करायचं। 3.5 इंच कॅफेट ठेवलेली आहे वरून मी आणि अशा पद्धतीने ते देऊन घेत आहे शेप। बघा पुढचा पण देऊन घ्यायचा, कटिंग मी नाही करत, कटिंग मी त्याचं करत असते बाहीचं मेन कपडा जोडल्यानंतर, तुम्हाला समजेलच। इथे दंडघेर घ्यायचा आहे जो काही असेल तो, प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ठेवायचं, लाईन जोडून घ्यायची, केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवतोय 36चा आणि तोही डीप नेकमध्ये। ठीक आहे, डिटेलमध्ये जर शिकायचे असतील सगळ्या प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला तर माझा कोर्स नक्की जॉईन करा, खूप डिटेलमध्ये एकदम परफेक्ट मी शिकवलेलं आहे। त्यानंतर बघा इथे आपल्याला ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचं आहे सगळे अस्तरचे पार्ट, तर ॲडजस्ट करून घ्यायचं कुठला पार्ट कुठे व्यवस्थित बसतोय आणि त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे डिझाईननुसार। तर इथं मी सगळे अस्तरचे पार्ट माझे मेन कपड्यावरती कटिंग करून घेतलेले आहेत। या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पण आहे कशा पद्धतीने कटिंग करायचे असतात ते। तर ठीक आहे, आता इथं अस्तरवरती गळा कट करते मी, खालून 4 इंच सोडून देते आणि वरती जी काही उंची राहील जसं की याची 10.5 इंच राहिलेली आहे, तर तेवढी मला 10चा गळा तयार करायचा आहे म्हणून मी असा बॉक्स तयार करून घेतला। 2.25 इंच गळा रुंदी ठेवली आणि इथे मी राऊंड शेप देऊन घेते। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन कुठली पण करू शकता, काही हरकत नाही, तुम्हाला गोलच गळा काढला पाहिजे असं काही नाही। हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर जसं त्यांनी सांगितला त्याचंच कटिंग शिलाईचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। अशा पद्धतीने अस्तरवरती गळा कट केल्यानंतर आपल्याला याच्यावरती हा पार्ट ठेवायचा, सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा। तुम्हाला इथं दिसत असेल मी याला बॉल पिन लावलेले आहेत, कारण खालचा जो कपडा आहे तो एकदम सुळसुळीत आहे आणि व्यवस्थित मग आपल्याला शिलाई करता येत नाही। तर असं पिनाने तुम्ही याला सिक्युअर करून घ्या आणि मग शिलाई करा, जेणेकरून कापड अस्तर हलणार नाही। कारण बघा मेन कपड्यावरती आपलं अस्तर आहे ना ते एकदम परफेक्ट बसलं पाहिजे, ते तिरकं नको, कुठे फुगा आलेला नको, त्यासाठी काळजी घ्यायची आणि व्यवस्थितरित्या अस्तरला शिलाई करून एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा आहे। माझी शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे, परफेक्ट आहे, तुम्हाला तर माहीतच असेल पहिल्यापासून तुम्ही जर माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघत असाल तर। बऱ्याच जणांची इच्छा होती माझा कोर्स जॉईन करण्याची, पण माहिती नाही आहे, बरेच दिवस झाले मी यूट्यूबवरती पण व्हिडिओ नाही शेअर करू शकले, क्लासेसमुळे वेळ नाही भेटत तेवढा, त्यातूनही मी प्रयत्न करत असते तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याचा। तुम्हाला माझा क्लास जॉईन करायचा असेल तर सगळ्यात अगोदर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सॲप नंबर आहे हा माझा, तर व्हॉट्सॲपलाच कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि माझं ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला, प्राजक्ता फॅशन डिझायनर या नावाने आहे। त्यामध्ये तुम्हाला बेसिक क्लास, ॲडव्हान्स क्लास, सगळे क्लासेस तुम्हाला करायला भेटतील, तर ते डाउनलोड करून घ्या। आणि एकदा का क्लास तुम्ही परचेस केला तर त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे कायमस्वरूपी सेव्ह राहणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, बिनधास्त तुम्ही व्हिडिओ क्लास आहेत ते खरेदी करू शकता। तुम्हाला परफेक्ट जर टेलर बनायचं असेल तर मी नक्की सांगेल तुम्हाला की तुम्ही नक्की कोर्स माझा जॉईन करा, जेणेकरून एकदम परफेक्ट टेलर तुम्ही बनाल, तुमचे सगळे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील। ठीक आहे, इथे बघा मी टक्स शिलाई देऊन घेतलेली आहे, अर्धा इंच रुंदी घ्यायची आहे, 4 इंच उंची ठेवायची आहे टक्सची। हवं तर असं मार्किंग करून घ्या आणि मग शिलाई करा, म्हणजे टक्स आपले दोन्ही सेम येतील।
फिनिशिंगमध्ये शिलाई करायची आहे, त्याच्यासाठी किनारीला पण एक एक शिलाई द्या त्याच्या, म्हणजे फिनिशिंग चांगलं दिसेल. क्रॉस कटिंग करायचं असतं, कमरेमध्ये टक्स दिल्यानंतर अर्धा इंच वरती असं मार्किंग करून टक्सपर्यंत क्रॉस कट करून घ्यायचं, म्हणजे बॅक पार्ट आहे ना त्याची लेवल एकसारखी होते, मध्ये खड्डा पडल्यासारखा होत नाही, म्हणून हे कटिंग करायचं असतं लेवल करण्यासाठी, बाकी तर जास्त काही लॉजिक नाही. त्यानंतर इथं घ्यायची आहे आपल्याला कमरपट्टी जोडून अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. बघा 1 इंच आपण मार्जिन ठेवलेलं होतं ना, तर अर्धा इंच कमरपट्टी जॉईंट करण्यामध्ये आणि अर्धा इंच शोल्डर पट्टी जॉईंट करण्यामध्ये परफेक्ट 1 इंच मार्जिन जातं आणि परफेक्ट उंचीचाच ब्लाऊज आपला तयार होतो. ठीक आहे, मार्जिन तुमच्या हातात आहे, तुम्ही कसं पकडताय ते, जेवढं ठेवलंय तेवढंच घ्या, कमी जास्ती करू नका, कटिंग करू नका, परफेक्ट घ्या, परफेक्ट ब्लाऊज तयार होईल. ओके, त्यानंतर याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार झाला. याचं करायचं आहे गळ्याचं पायपिंग, त्यामुळे आता मी याला साईडला ठेवते आणि याचा आपण बनवून घेऊयात फ्रंट किंवा बाही. ठीक आहे, बाहीला थोडं जॉईंट द्यावे लागणार आहे दोन्ही बाजूला, कारण वर्क आहे ते मधोमध नव्हतं, एकाच बाजूकडे आलेलं आहे, तर मी याला थोडंसं ॲडजस्ट करून घेणार आहे. ठीक आहे, बघा दोन्ही बाजूकडे असं अर्ध्या भागामध्ये वर्क आलेलं आहे याचं, तर इथं मी दोन्ही बाजूकडे व्यवस्थितरित्या जॉईंट देऊन घेतलेला आहे एक एक, कारण वर्क जे आहे ते बरोबर सेंटरलाच यायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा वर्क येतात ते आपल्याला जरासं ॲडजस्ट करावं लागतं. प्लेन कपड्यावरती आपण कसंही पार्ट ठेवू शकतो, पण याच्यावर नाही ठेवू शकत. तर व्यवस्थित मी एका बाजूकडे जॉईंट दिला, मधोमध त्याला लाईन मार्क केली अस्तरला पण कपड्यावरती पण, आणि सेंटरला मॅच करूनच इथं मी खाली अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेतली. बघा सरळ बाजूकडून अस्तर जोडले, त्यानंतर पलटी केलं, याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घेते, जेणेकरून हे अस्तर आतमध्ये एकदम सहज फोल्ड होईल आणि फिनिशिंग पण चांगलं येईल. अशा पद्धतीने तर मी शिलाई देऊन घेते. आता इथे तुमचा कपडा कसाही असू शकतो, प्लेन असू शकतो, डिझाईनचा असू शकतो, तर त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या बाहीला. बाही बनवण्याची पद्धत एकच असते, अस्तरची असू द्यात किंवा विदाऊट अस्तरची असू द्यात, फोल्ड एकाच पद्धतीने केलं जातं, जास्त काही तर पद्धती नसतात, तर तुम्ही ते करू शकता. आणि अगोदरचे बरेच तुम्ही व्हिडिओ माझे पाहिले आहेत, एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवत असते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं असतं ते. बघा माझे व्हिडिओ थोडे मोठे असतात, पण मी एकाच व्हिडिओमध्ये कटिंग शिलाई दोन्ही दाखवत असते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ एक मिळाला तर एक मिळणार नाही असा काही प्रकार होत नाही. त्यासाठी माझ्या सगळ्या साईजचे तुम्ही ब्लाऊज बघू शकता. यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेत, ड्रेस आहेत, ब्लाऊज आहेत, डिझायनर ब्लाऊज तर खूप आहेत बोटनेकमधले. आणि तरी देखील तुम्हाला माझा कोर्स जॉईन करायचा असेल तर करू शकता. तुम्हाला कोर्समध्ये नोट्स भेटणार आहेत, चार्ट भेटणार आहेत. तर मी डेट तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेली आहे बघा, 1 जुलैपासून आपला कोर्स सुरू होत आहे. बेसिक टू ॲडव्हान्स एकत्रच आहे, 1 महिना आपला कोर्स चालेल. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते पटकन जॉईनिंग करून घ्या, कारण जास्त सीट्स मी घेणार नाही, लिमिटेड असणार आहेत. तर नक्की तुम्ही जे कोणाच्या अगोदर ॲडमिशन असतील ते होऊन जातील. ठीक आहे, त्याच्यासाठी माझं ॲप्लिकेशन फक्त डाउनलोड करून तुम्ही लॉग इन करा तुमच्या मोबाईल नंबरने, आणि तो कोर्स आहे तो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, डायरेक्ट ॲप्लिकेशनमध्ये खरेदी करू शकता. येत नसेल तर मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा, मी तुमचं ॲडमिशन करून देत असते. कशा पद्धतीने करायचं असतं हे सगळं काही तुम्हाला मी सांगत असते, त्याच्यासाठी मला व्हॉट्सॲपला मेसेज करा. ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तरीसुद्धा मला व्हॉट्सॲपला मेसेज करा. ठीक आहे, हे दोन्ही पार्ट मी असे समोरासमोर ठेवलेले आहेत आणि याला पण सगळीकडे शिलाई करायची. एक्स्ट्रा अस्तर जे काही आहे अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कपडा तो आपल्याला इथं कट करून काढायचा असतो. त्याच्या अगोदर सगळीकडे व्यवस्थितरित्या शिलाई देऊन घ्यायची. बघा व्यवस्थित अस्तर कापड जोडून घ्यायचं आहे शिलाई करून, आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा आहे. मी नेहमी सांगत असते ज्यावेळेस आपले ब्लाऊजचे 2 पार्ट असतात, जसं की फ्रंटला, ठीक आहे, तर ते आपल्याला समोरासमोर ठेवून अगोदर सेट करायचे असतात आणि मगच शिलाई करायची. त्याशिवाय शिलाई करायची नाही. आपण एक एक पार्ट केलं तर ते बऱ्याचदा चुकतं, लक्षात येत नाही, एकाच बाजूकडचा पार्ट बनतो किंवा एक उलटा बनतो, एक सरळ बनतो. तर असलं काही नको असेल तर थोडा वेळ द्या, पार्ट चेक करा आणि मग शिलाई करा, तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. ब्लाऊज पूर्ण होईपर्यंत एकही शिलाई आपल्याला काढावी लागणार नाही. अशा पद्धतीने काम करायचं, आपला वेळ वाचतो, त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा चांगलं येतं. ठीक आहे, उसवल्यामुळे कपडा थोडासा लूज पडत असतो, खराब होतो, दोरे निघतात, तर तसलं काही नको असेल तर थोडंसं चेकिंगकडे लक्ष द्या, वेळ द्या, म्हणजे ब्लाऊज तुमचा परफेक्ट येईल. ठीक आहे, एक्स्ट्रा कपडा कट करताना सुद्धा आपलं अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी साधा सोपा तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचा दाखवतीये। तुम्ही जर सगळ्या टिप्स माझ्या फॉलो केला तर तुमचा ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट बनणार आहे। अशा पद्धतीने याला अस्तर जोडून झालं। आता कटोरीला पण अस्तर जोडून घ्यायचं आहे। बघा हे पण 2 पार्ट असतात, तर हे पण आपल्याला असे समोरासमोर ठेवून घ्यायचेत आणि सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा आहे। एक व्हिडिओमध्ये मी दाखवत असते अस्तर जोडलेलं, एक व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण सोपी पद्धत असते अस्तर जोडण्याची, फक्त ते आपल्याला फिनिशिंगमध्ये जोडता आलं पाहिजे। ठीक आहे, तुम्ही कपडा कसा हाताळताय ना त्याच्यावरती डिपेंड आहे। तर व्यवस्थितरित्या आपल्याला सगळीकडे अस्तर जॉईंट करून घ्यायचे। तर एक करून तुमच्यासोबत मी ब्लाऊजचे व्हिडिओ शेअर करेनच। यूट्यूबला आपले व्हिडिओ अपलोड होत असतात। आत्ता सध्या थोडंसं गॅप खूप पडतोय, कारण माझे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, त्यामुळे मी इकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही आहे। त्यातूनही प्रयत्न करते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा, कारण एवढ्या दिवसांमध्ये मला खूप जणींच्या कमेंट आलेल्या आहेत, ताई व्हिडिओ येत नाहीत, अपलोड करत नाही। ठीक आहे, तर होतील अपलोड, काळजी करू नका। आणि अगोदरसुद्धा भरपूर सारे अपलोड केलेले आहेतच मी, तुम्ही ते व्हिडिओ बघूनसुद्धा कटिंग शिलाई करू शकता। त्यानंतर बघा आपले दोन्ही पार्ट तयार झाले। मी चेक करून घेतलं कुठला पार्ट कुठल्या बाजूचा आहे आणि मग जोडते। मी डायरेक्ट कुठलाही पार्ट जोडत नसते। ठीक आहे, चेक करून घेते आणि मग जोडत असते। अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे, ओढायचं नाही, परफेक्ट पार्ट बसतो। अर्धा इंच कमी पडला तरी हरकत नाही। आपण पुढच्या मुंड्याची गोलाई कट केलेली नाहीये, तर ती गोलाई कटिंग करत असतो आपण, त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा भाग निघून जातो। ठीक आहे, पण ओढायचं नाही। ओढल्यामुळे काय होतं, बारीक बारीक तिथं प्लिट्स तयार होतात। जो भाग आपण ओढतो ना तो टाईट होतो आणि जो एक्स्ट्राचा असतो तो लूज सोडत असतो, मग त्याचे खूप सारे बारीक बारीक चून पडतात आणि फिनिशिंग तिथे बिघडतं। ओढायचं नाही, तसला काही प्रकार करायचा नाही आपल्याला। व्यवस्थित अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं, त्याचा पार्टचा आकार कसा आहे त्याप्रमाणे त्याला फिरवत बसवायचं, एकदम परफेक्ट बसतो। माझ्या दोन्ही बाजूकडच्या एकदम परफेक्ट कटोरी बसवून झालेल्या आहेत। मी डबल शिलाई करत असते प्रत्येक पार्ट जोडायला, तर ती पण मी करून घेतली आहे। आता दोन्ही मी एकत्र ठेवते, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला मुंड्याची गोलाई कट करायची आहे म्हणून। व्यवस्थित गळ्याच्या बाजूकडे पार्ट आपल्याला मिळवून ठेवायचेत, मार्किंग करायचं आहे आणि मगच कटिंग करायचं। अंदाजाने कटिंग करू नका, मी नेहमी सांगत असते मार्किंग केल्याशिवाय कटिंग करू नका। मार्किंग करून अर्धा इंचाची गोलाई कट करा। इथे आपल्याला अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे, जसं आपण बॅक पार्टला केलं ना सेम तसंच। ठीक आहे, आता आपले हे दोन्ही पार्ट झालेले आहेत एकदम परफेक्ट तयार। याला लावायची आहे हुकपट्टी आईपट्टी। ठीक आहे, हुकपट्टी आईपट्टी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला करू शकता, प्रत्येकाला कसं कम्फर्टेबल असतं तसं। बघा मी हुकपट्टी लावली, अस्तरची पट्टी घेतली आहे, तर वरच्या बाजूकडून लावलेली आहे, कारण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची। पट्टी लावण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, फक्त 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन घ्यायचं नाही। जास्त मार्जिन घेतलं तर काय होईल, आपला फ्रंट कमी होणार आहे फिटिंग करताना, आणि आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं नाही कटिंगमध्ये। हुकाई पट्टीला आपण एक्स्ट्रा ठेवलेलं नाही, त्यामुळे फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पट्ट्या लावा। मी आईपट्टीसाठी नेहमी मेन कपडा वापरत असते, तर मेन कपडा एकदम पातळ ट्रान्सपरंट आहे म्हणून मी त्या कपड्याला अस्तर जॉईंट करून घेतले आणि याची बनवणार आहे आईपट्टी, एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बनवायची। आता ही पट्टी नेहमी आपण उलट्या बाजूकडून लावतो, सरळ बाजूकडे फोल्ड करतो। ठीक आहे, इथे पण 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई देऊन घेतली। त्यानंतर थोडंसं पट्टी असं बाहेरच्या बाजूकडे ठेवली आहे, याच्यावरती दाब शिलाई देऊन घेते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला तिथं ती फोल्ड करता येईल। आता इथं अशी फोल्ड करून याच्यावर ठेवायची आहे। बघा जास्त पुढे नेऊ नका, पुढे नेल्यानंतर काय होईल, हा पार्ट तुमचा छोटा होईल। जी तुमचं 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन तुमची शिलाई जिथं आली आहे ना त्याच्यावरतीच पट्टी फोल्ड करून ठेवा, मागे पुढे करू नका। परफेक्ट माप येतं आपलं दोन्ही बाजूकडचं। ह्या दोन्ही पट्ट्या जोडून झाल्या, मी एकदा उंची चेक करून घेणार आहे परफेक्ट आहे का। कंबरपट्टी लावायच्या अगोदरच आपल्याला हे काम करायचं आहे। एकदा का पट्टी लावली की मग काय ॲडजस्टमेंट करता येत नाही, मग काढावीच लागते त्याला। त्याच्यासाठी चेक करा उंची करेक्ट आहे का, असेल तर ठीक आहे, नसेल तर लेवल करून घ्या आणि मग अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे कंबरपट्टी जॉईंट करा। अशा पद्धतीने इथं मी पट्टीला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेतली। पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आहे, याच्यावरती पण आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूकडची कंबरपट्टी लावून घ्यायची आहे। बघा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये झाली आहे पट्टी लावून। आता वरती मी त्याला शिलाई देत नाही, कारण मी हात शिलाई करत असते। बऱ्याच जणांच्या ब्लाऊजला पाहिलेलं आहे मी शिलाई करतात, शिलाईचं फिनिशिंग चांगलं दिसत नाही, हात शिलाईच करायची आहे।
तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आता शिलाई करायची का हात शिलाई करायची ते तुम्ही ठरवा, पण मी सांगितलं तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. दोन्ही पट्ट्या माझ्या जॉईंट झाल्या. इथे आपल्याला लेवल पुन्हा एकदा चेक करायची आहे. बॅक पार्ट जोडून घ्यायचा आहे शोल्डरला. तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं डबल शिलाई करायची शोल्डर पट्ट्यांना. इथे बघा मी डबल शिलाई देऊन घेतीये. एकदम परफेक्ट फिनिशिंगचा ब्लाऊज बनवायचा असेल, फिटिंगचा ब्लाऊज बनवायचा असेल ना परफेक्ट, तर सगळ्या टिप्स फॉलो करा कटिंगपासून फिटिंगपर्यंत. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही शोल्डर जॉईंट झाले. आता दोन्ही शोल्डरची लेवल चेक करायची आहे, सेम आहे का. आपण 5 इंचापर्यंत कटिंग करू शकतो शोल्डर लेवलमध्ये. ठीक आहे. 5.5 ठेवले होते आपण. ते झाल्यानंतर मुंडा उंची पण चेक करायची आहे. खालच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवायचे. जेवढा आपलं फिटिंगचं मार्जिन आहे तेवढा भाग तरी आपला दोन्हीचा सेम असायला पाहिजे. तो जर खालीवरती असेल तर मात्र मग बाहीतले जॉईंट पण आपले खालीवर होणार आहेत. तर तसं नाही करायचं आपल्याला. एकदम परफेक्ट सगळं मेजरमेंट असायला पाहिजे. सगळे पार्ट सेम असले पाहिजे दोन्ही बाजूकडचे, मगच ब्लाऊज आपला परफेक्ट फिटिंग होईल. आता ते झाल्यानंतर सगळं चेकिंग झालं मगच बाही बसवायची, गडबड करायची नाही आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची आहे. सगळ्यात अगोदर सेंटरपासून व्यवस्थित बाही बसवायची. पूर्ण साईडला एक्स्ट्रा राहिलेला पार्ट आपण कट करत असतो. आपली बाही कधीही कमी पडत नाही, झाली तर थोडीशी जास्त होते. कटिंग कशी करायची ते सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात अगोदर न ओढता व्यवस्थित बसवून घ्या बाई, तरच परफेक्ट बसेल. तुम्ही जर व्यवस्थित पकडलं नाही, ओढाताण केलात तर बाही मग कमी जास्त होईल. ठीक आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी बाहीला दिलेली आहे डबलची शिलाई. दुसऱ्या बाजूकडे पण सेम अशीच बाही बसवून घेतली आहे मी. आता ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. फिटिंग करण्यासाठी मी कमरेचा काढला सेंटर आणि एकदा चेक करायचं फ्रंट पार्टची कंबर आणि बॅक पार्टची कंबर सेम आहे का, सेंटरपासून चेक करायचं. आणि जर जास्त असेल तर तेवढा भाग कट करून काढायचा क्रॉसमध्ये चेस्टपर्यंत. ठीक आहे. आणि मग ब्लाऊज आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी साईडला शिलाई देऊन घेतली आहे. सेंटरपासून आईपट्टी सेंटरच्या पुढे ठेवा. हुकपट्टी असेल तर बरोबर सेंटरला ठेवा आणि दोन्ही बाजूकडचा ब्लाऊज जोडून घ्या. परफेक्ट जोडायचं आहे. कमरेतलं चारही भागाचं माप सेम आलं पाहिजे. जसं की 7 इंच चौथा भाग असेल कमरेचा तर पुढे 14 इंच, पाठीमागं 14 इंच, अशा पद्धतीनेच आपलं माप भरलं पाहिजे. कमी जास्त नको. हुकपट्टी आईपट्टीमध्ये गॅप नको किंवा त्या पट्ट्या एकावर एक येऊन बसलेल्या नको. ठीक आहे. तुम्हाला एकदम व्यवस्थित सेंटर काढून ब्लाऊज जोडून घ्यायचं आहे. अगोदर एक्स्ट्राचं काय असेल ते कट करून काढायचं आहे. त्यानंतर ब्लाऊज करायचा आहे असा उलटा आणि याच्यावरती तुम्हाला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. ही शिलाई दिल्यानंतरच आपल्याला फिटिंग करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथं मी शिलाई देऊन घेत आहे. दोन्ही बाजूकडे माझी शिलाई देऊन झाली. त्यानंतर मी आता याचं करणार आहे फिटिंग. फिटिंग झाल्यानंतर मी पायपिंग करत असते. तुम्हाला अगोदर करायचं असेल तर अगोदर करा, मग फिटिंग करा, तसं काही नाही. चौथा भाग होता आपला छातीचा 9 इंच, अर्धा इंच लूजिंग ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीने तर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. कमरेचा चौथा भाग होता इथं 6.5 इंच. ठीक आहे. 7 इंच होता आणि इथं बाहीचा अर्धा भाग जो काय असेल ते आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत. 6.5 इंच कमरेचा चौथा भाग आहे. 9 इंच मी छातीवरती घेतलेला आहे आणि बाहीचा दंडघेर घेतलेला आहे इथं 6.5 इंच. तर बघा छातीचं फिटिंग करताना मी डायरेक्ट चौथ्या भागाने करते. कटिंग करताना अर्धा इंच लूजिंग ठेवून केलेलं होतं. हे फक्त तुमच्या जुन्या कस्टमरला करायचं आहे, त्यांचं माप तुम्हाला माहिती झालेलं असेल तर. नवीन कस्टमर असेल, पहिल्यांदा ब्लाऊज बनवला असेल तर लूजिंग ठेवून फिटिंग करा. त्यामुळे काय होईल, जरी एखादा थोडासा ब्लाऊज लूज झाला तर एक टिप टाकून दिली तर ब्लाऊज परफेक्ट बसतो. शिलाई काढावी लागत नाही. एक अंदाज नसतो आपल्याला ब्लाऊज फिटिंग करताना कसा बसेल ते. तर लूजिंग सहित फिटिंग करायचं. अर्धा इंचाने जास्त काही फरक पडत नसतो. लागलं तर आपण एक एक शिलाई करून देत असतो आणि ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसतो. ठीक आहे. तर आता हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, माहिती आहे, त्यामुळे मी 9चं फिटिंग टाकलं आणि एकदम परफेक्ट हा ब्लाऊज कस्टमरला बसलेला आहे. साईडने बघा मी एक्स्ट्रा 3-3 शिलाई दिल्या. फिटिंगची शिलाई एकदम सरळ आलेली आहे.
ठीक आहे, बऱ्याच जणांचं असं फिटिंग येत नाही, क्रॉस फिटिंग येत असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा, शिलाई करा, तुमचं ब्लाऊजचं फिटिंग एकदम सरळ रेषेमध्ये येईल. आता याचं करायचं आहे मला पायपिंग करण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे अस्तरच्या 1.5 इंचाच्या पट्ट्या मी कट केलेल्या आहेत. इथे तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये गोल्डन कपडासुद्धा वापरू शकता जर तसा कलर असेल तर. आता याला मी करणार आहे अस्तरचंच फिटिंग, याला मी गोल्डन कपडा नाही वापरत. तुमच्याकडं असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा पायपिंग करून देऊ शकता. 5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि गळ्यावरती पट्टी जॉईंट करायची आहे सिंगलमध्ये. डबल मी पट्टी नाही घेतली, सिंगल आहे, अस्तरची आहे. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला पायपिंग दाखवते. पट्टी जोडताना फक्त थोडी खेचून जोडा, म्हणजे गळ्याचं फिटिंग टाईट होतं, गळा लूज पडत नाही, शोल्डर गळत नाहीत. ओके, ती एक पद्धत आहे. कधीही पायपिंग करताना पट्टी थोडी खेचून बसवायची असते. ज्या बाजूकडे शिलाई करतात त्या बाजूलाच फक्त खेचा. त्यानंतर याच्यावरती मी देत आहे एक दाब शिलाई. मार्जिन त्याच्या खाली आहे बघा, मार्जिन घेऊनच आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. याच्यामुळे काय होतं, पायपिंगवरती पीळ पडत नाही, एकसारखी साईजची आणि भरीव अशी पायपिंग बनते. 2-3 शिलाई येतात पायपिंगला. हे नवीनसाठी सांगते, ज्या नवीन पायपिंग शिकत आहेत किंवा शिकायच्या आहेत किंवा फिनिशिंग येत नाही तुमच्या पायपिंगचं, तर असं पायपिंग करा. आता पट्टी करायची आहे आतमध्ये फोल्ड. किती करायची आहे, आतल्या मार्जिनला कवर करून घ्यायचे, म्हणजे आता ह्यांचाला 1 पॉईंट कमी, एवढ्या साईजची ही पट्टी आता बनवायची. आता आतमध्ये अस्तर किती फोल्ड होते त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण आतलं एक्स्ट्राचं अस्तर पट्टीचं सगळं कटिंग करून काढायचे. वरून तुमची पट्टी बनती आहे ना, ती एका मापाची एका साईजची बनवा. जसं की अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी, एवढ्या साईजची पट्टी बनवा ही. आणि वरून एक शिलाई देऊन घ्या. मध्यभागी शिलाई द्यायची आहे, कडेला शिलाई द्यायची नाही. कडेला शिलाई दिला तर मग ती पायपिंगवरती दिसेल, त्यासाठी मध्यावरती द्या. आणि फोल्ड पण एकदम परफेक्ट होतं. ही जर शिलाई दिली ना तर फोल्ड करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. मी म्हटल्यासारखं बघा, मग अशी एक्स्ट्राचं आपल्याला अस्तर कट करून काढायचं आहे पट्टीचं. आणि आता करायचं आहे याचं पायपिंग करण्यासाठी आता जास्त काही कष्ट करायची गरज नाही आहे, फक्त फोल्ड करायचं आहे. पायपिंग ठरवायची आहे फक्त, किती छोटी पाहिजे किती मोठी पाहिजे तेवढं माप घ्या, एकसारखं सगळीकडे पकडा, त्याच्या खाचेमधून शिलाई द्या, म्हणजे एकदम परफेक्ट तुमचं पायपिंग येईल. ठीक आहे, एका साईजचं सगळं पायपिंग आलं पाहिजे, छोटं मोठं नको. तर इथं मी याच्या खाचेतून शिलाई देऊन घेत आहे. तर बघा, अशा पद्धतीने याच्या खाचेतून शिलाई देऊन आपल्याला पायपिंग कंप्लीट करायचं आहे. ब्लाऊजच्या फिनिशिंगवरून तुम्हाला समजलं असेल माझी कटिंगची शिलाईची पद्धत कशी आहे. तर तुम्हाला माझा कोर्स जॉईन करायचा असेल तर आठवणीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तरी देखील हाच नंबर आहे, क्लास जॉईन करण्यासाठी पण हाच नंबर आहे. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. 1 जुलैपासून आपली बॅच सुरू होत आहे बेसिक टू ॲडव्हान्स क्लासची. नक्की माझ्यासोबत जॉईन व्हा आणि एक परफेक्ट टेलर बना. बघा, फिनिशिंग किती एकदम परफेक्ट आलेलं आहे. तुमचे पण ब्लाऊज असेच येणार आहेत, त्यासाठी तुम्हाला माझा कोर्स जॉईन करायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. ब्लाऊज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया.